शंकरोती इति शंकरः म्हणजे जो कल्याण करतो तो शंकर आहे. शिव हे नावच मुळी पावित्र्यदर्शक आहे. शिव म्हणजे पवित्र. आपण जेव्हा म्हणतो सत्य शिवम सुंदरम, आमच्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे श्री विठ्ठल पांडुरंग पंढरीचा, याचंच रूप जे आहे ना, हेच मुळी शिव आणि विष्णूचं ऐक्य आहे. भगवान शंकरांचं एक नाव महाकाल हे जे आहे, त्यातली काल ही जी संकल्पना आहे ना, हिला हे दोन पैलू आहेत अर्थाचे. एक काल म्हणजे टाइम ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरा काल म्हणजे अंत. शंकरांच्या हातात जो डमरू आहे, तर आपली आद्य संकल्पना अशी आहे की संपूर्ण विश्वाची किंवा एकूणच विश्वसृष्टीची उत्पत्ती ही नादापासून झालेली आहे. त्यामुळे नादमयता आणि नाद हा आदी अस्तित्व, त्याचं सूचन त्या डमरूमध्ये आहे. आदिम संस्कृती, लोकसंस्कृती किंवा जनसंस्कृती आणि अभिजन संस्कृती, या तिन्ही टप्प्यांमध्ये शिवतत्व आहे आणि शिवदैवत पण आहे. जीवनाच्या ज्या दोन्ही अंगांचं आपल्याला संतुलन आपल्या व्यवहारामध्ये अपेक्षित आहे की वैराग्य पण पाहिजे आणि आवश्यक तेवढं एक सुखमयता पण पाहिजे. आपण ज्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणतो, या दोन्हीचा संगम आणि सुख आणि दुःख या दोन्हीचं संतुलन. त्यामुळे शिव हे जे तत्व आहे आपल्या परंपरेमध्ये, ते ह्या 2-3 गोष्टींचं निदर्शक आहे. तुकोबांचा अभंग असा आहे, हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई, भेदकासी नाड एक विलांटीचं आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती, की याच्या भोवती भूत आणि वेताळ असतात, असा हा रमणारा देव आहे. आपण जर शिवोपासक म्हणत असू तर आपल्याकडून कुणाचं कल्याण होता कामा नये, आपण अपवित्र बनता कामा नये. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज महाशिवरात्री आणि थिंक बँकचा आजचा विशेष एपिसोड आहे. त्याचं कारण असं की या वर्षी महाकुंभ पर्वामुळं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुंभ हा विषय आला. कित्येकांनी प्रयागराजला जायचा निर्णय घेतला, कित्येक जण स्वतः गेले, कित्येकांच्या घरी त्रिवेणी संगमावरचं पाणी आलं आणि या निमित्तानं शिव उपासना, महाशिवरात्री ज्याच्यावर आधारित आहे त्याची चर्चा घरोघरी झाली. महाकालची चर्चा आजकाल घरोघरी होती. त्यामुळं जो प्रत्येकाच्या मनात विषय आला कुतूहलाचा म्हणून, तो घ्यावा असं आजच्या चर्चेचं प्रयोजन आहे. आजचे विषय असा आहे की शिव म्हणजे काय, शिव उपासना म्हणजे काय, त्याची महाकुंभाशी काय को रिलेशन आहे, आज त्या सगळ्याकडे कसं बघायचं. आणि यासाठी माझ्या बरोबर आहेत संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक सर. सर स्वागत आहे. आजचा विषय वेगळा आहे. आपण खूपदा अर्थशास्त्रावरती तर बोललेलोच आहोत, पण तुमचा जो दुसरा तितकाच महत्वाचा पैलू आहे संत साहित्याच्या अभ्यासाचा, त्याच्यावरती आज मला यायचं आणि इथूनच सुरुवात करायची. हे कुतूहल मलाही आहे. माझे मित्र खूप तिकडे जाऊन आले, इन्स्टावरती असेल काही असेल सगळीकडेही चर्चा आहे. शिव उपासना, शिव हे तत्व, शिव हा देव काय आहे नक्की भारतीय संस्कृती? आपल्या संस्कृतीमध्ये जी त्रिदेव ही मूळ संकल्पना आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर जगाची उत्पत्ती कशी झाली याच्या संदर्भात ज्या वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, त्याचं हे भारतीय रूप म्हणू आपण. असं अगदी थोडक्यात म्हटलं तर की हे जे विश्व आहे त्या विश्वाची निर्मिती करणारं कोणतं तरी तत्व आहे आणि त्या तत्वाची 3 अंग, एक निर्मिती करतं, दुसरं पालन करतं आणि तिसरं संहार करतं. आता याच्यात हा संहार शब्द आहे ना, तो जर आपण थोडं त्याचा एक वेगळा जो पैलू आहे अर्थात तो बघू. पण ही जी विभागणी आहे त्या तत्वाची, त्याच्यामध्ये जी आपली संकल्पना आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आपले 3 आदितत्व किंवा एका तत्वाची 3 अंग, त्याच्यापैकी निर्मिती ब्रह्म तत्वाकडे. आता याच्यात गंमत आहे, म्हणजे आपण फार त्याच्यात जायला नको, कारण आपल्याकडे एकतर प्रचंड पुराणांची परंपरा आहे, प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी आहे. पण ब्रह्मदेव आणि ब्रह्म तत्व ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपण आता घटकावर असं की म्हणजे ब्रह्मदेव किंवा ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू तत्व पालन करतं जगाचं आणि शिव हा विलय घडवून आणतो. त्यामुळे आपल्या ह्या संकल्पनेमध्ये जी 3 मुख्य दैवत आहेत या सगळ्या जगाचं नियमन करणारी, त्याच्यामध्ये विलयकारक हे शिवतत्व आहे. म्हणून भगवान शंकरांचं एक नाव काल किंवा तुम्ही महाकाल हे जे आहे, त्यातली काल ही जी संकल्पना आहे ना, हिला हे 2 पैलू आहेत अर्थाचे. एक काल म्हणजे टाइम ज्याला आपण म्हणतो आणि दुसरा काल म्हणजे अंत. आता इथे विनाश याचा अर्थ नाश किंवा नाहीसं होणं या अर्थानं नाहीये. म्हणजे आपल्याकडे सृजन आणि संहार अशा 2 संकल्पना आहेत. एक जी परंपरा भगवान शंकरांकडे बघण्याची आहे ती अशी आहे
की इथे भगवान शंकर नाश करतात म्हणजे काय करतात, तर त्याला दोन पैलू आहेत. एक पैलू असा आहे की कुठल्याही व्यवस्थेमध्ये जेव्हा तिची गती खुंटते, ती कुंठित बनते, साचलेपण तिच्यामध्ये येतं, नवनिर्मिती आटते त्या व्यवस्थेतली, ती जी एक स्थितिशीलता आहे ती कुणीतरी मोडावी लागते, म्हणजे पुढचं सृजन सुरू होतं. त्यामुळे एका अर्थाने भगवान शंकरा जे विलय घडवून आणतात ते त्या स्थितिशीलतेचा विलय घडवून आणणारं तत्व, हा एक त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ असा आहे की काळ हा जो अनंत वाहतोय त्या काळावर ज्याची अनिर्बंध सत्ता आहे ते हे शिवतत्व आहे. त्यामुळे महाकाळ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काळाचा ह्या दोन्ही अंगांनी ह्या तत्वाचा आपल्या परंपरेमध्ये विचार झालेला आहे. आणि त्यामुळे भगवान शंकरांच्याकडे गंमत अशी आहे की त्यांचं जर आपण संपूर्ण स्वरूप बघितलं तर मी म्हटल्याप्रमाणे महाकाळ की काळावर त्यांची सत्ता आहे आणि ते विलय घडवून आणतात ह्या अर्थाने की ती स्थितिशीलता मोडणं आणि एक नवीन जीवनाचं सृजन करणं, याचं सूचन त्यांच्या रूपामध्ये आहे. म्हणजे शंकरांच्या हातात जो डमरू आहे, तर आपली आद्य संकल्पना अशी आहे की संपूर्ण विश्वाची किंवा एकूणच विश्वसृष्टीची उत्पत्ती ही नादापासून झालेली आहे. त्यामुळे नादमयता आणि नाद हा आधी अस्तित्व, त्याचं सूचन त्या डमरूमध्ये आहे. म्हणजे हे तत्व असं आहे की ते स्थितिशीलतेचा विलय घडवून आणतं, त्यामुळे तिथे विलय किंवा विनाश हा अभिप्रेत आहे. पण जीवनचक्र हे अखंड चालणार आहे, त्यामुळे परिवर्तन हा त्याचा स्थायी भाव आहे. म्हणून एक अस्तित्व विलय पावतं आणि दुसरं तिथे निर्माण होतं, याचं सूचन त्या डमरूमधनं होतं. असं हे जे दैवत आहे, या दैवताचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर हे अत्यंत अनादी आहे, म्हणजे त्याच्याबद्दल कुणालाही शंका नाही आहे. म्हणजे अगदी आपण असं म्हणू की आदिम संस्कृती ज्याला आपण म्हणतो त्या आदिम संस्कृतीपासून शिवतत्वाचे निर्देश हे अनेक रूपांच्या मध्ये आढळतात. म्हणजे प्रामुख्याने अगदी सुरुवातीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यावरती ज्या पद्धतीची मानवी संस्कृती होती त्याच्यामध्ये सुद्धा शिवतत्व किंवा शिवदैवत हे आढळतं. पुढे थोडं आपण आणखी वरच्या उन्नयनाच्या टप्प्यावरती आल्यानंतर संपूर्ण आमच्या वैदिक वाङ्मयामध्ये त्याच तत्वाचं रुद्र हे आपल्याला रूप दिसतं. आणि आज ज्यांना आपण महाशंकर, महादेव, शिव ही जी सगळी नावं आहेत, ही सगळी आपल्या ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेदरम्यान त्या दैवतासंदर्भातल्या ज्या आपल्या संकल्पना आहेत त्यांचं उन्नयन होत 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 आज आपण या टप्प्यावरती आलेलो आहोत. पण तरीसुद्धा या दैवताचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी या संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, म्हणजे समजा मी आता डॉक्टर राचिम ढेरे हे जे अत्यंत जे श्रेष्ठ अभ्यासक जे आपल्याकडे होऊन गेले ज्येष्ठ, त्याने या उन्नयनाचे 3 टप्पे मानलेत की आदिम संस्कृती, लोकसंस्कृती किंवा जनसंस्कृती आणि अभिजन संस्कृती. या तिन्ही टप्प्यांमध्ये शिवतत्व आहे आणि शिवदैवत पण आहे. पण त्यात ह्या दैवताचं एक जे किंवा 1-2-3 जी महत्वाची वैशिष्ट्य आहेत ना, ती या तिन्ही स्तरांवरती कायम टिकून आहेत. पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की हा योगीश्वर आहे. म्हणजे योगी किंवा संन्यस्त असणं, विरागी असणं, म्हणजे संन्यस्त म्हणण्यापेक्षा विरागी हा शब्द जास्ती योग्य आहे त्याला, की हा एकांत प्रिय आहे. म्हणून आपण सगळं बघितलं ना, आता आज सुद्धा ज्याला आपण जी द्वादश ज्योतिर्लिंग म्हणतो त्याच्यापैकी बहुतेक सगळी आज आता नागरीकरण अस्ताव्यस्त झालंय म्हणून ती सगळी गजबजलेली आहेत. पण अन्यथा ही सगळी स्थानं एकांतामध्ये, डोंगरामध्ये अशी आहेत, कारण हा एकांत प्रिय देव आहे. हा ज्याला आपण पूजोपचार म्हणतो त्याच्यामध्ये रमण्यापेक्षा सुद्धा हा निसर्गामध्ये रमणारा, झाडाखाली, ज्या स्मशान वैराग्य आपण जे म्हणतो, तर एकांत प्रिय आहे. हा कोणत्याही प्रकारच्या फार ज्याला आपण म्हणतो पूजोपचार ह्याच्यापेक्षा सुद्धा तो विमुक्त असं हे दैवत आहे. हे दोन्ही रूपात आहे. म्हणजे पराकोटीचं क्रोधिष्टपण आहे आणि त्याचवेळी चटकन निवळणारं पण आहे. म्हणजे शंकरांचं एक नाव जे आशुतोष, त्याचा अर्थ तो आहे की जो रागवतो. म्हणजे क्रोधिष्ट आहे ते दैवत, पण ते ताबडतोब शांत होतं आणि थोडी त्याची उपासना भक्ताने केली की तो ताबडतोब प्रसन्न होतो. म्हणजे आशुतोष शब्दाचा अगदी थोडक्या उपासनेने प्रसन्न होणारं दैवत हे त्या आशुतोष शब्दाचं नाव आहे. या अर्थाने तो भोळा आहे. म्हणजे भोळा म्हणजे आपण म्हणतो त्या अर्थ व्यवहारातला भोळा नाही आहे. तो असा आहे की तो मनात फार काही ठेवत नाही, त्यामुळे पटकन तो प्रसन्न होतो. तिसरं, हा तसा योगी आणि त्यात विरक्त असल्यामुळे
हा योगात पण आहे आणि भोगात पण आहे. म्हणजे अशा अर्थाने की हा म्हणजे त्याचं जे आपल्या पुराणामधलं वर्णन आहे की त्याच्या अर्धांगिनीबरोबर तो सारीपाट खेळतो, सारीपाटामध्ये हरला की पटकन रागून निघून जातो. म्हणजे एका अर्थाने जर म्हटलं ना तर हे जीवनाच्या ज्या दोन्ही अंगांचं आपल्याला संतुलित किंवा संतुलन आपल्या व्यवहारामध्ये अपेक्षित आहे की वैराग्य पण पाहिजे आणि आवश्यक तेवढं एक सुखमयता पण पाहिजे. विरक्ती आणि म्हणजे आपण ज्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणतो या दोन्हीचा संगम आणि सुख आणि आनंद किंवा सुख आणि दुःख या दोन्हीचं संतुलन. त्यामुळे शिव हे जे तत्व आहे आपल्या परंपरेमध्ये ते ह्या 2-3 गोष्टींचं निदर्शक आहे. आणि त्याच्यानंतर तो तुमचा प्रश्न कदाचित आपण पुढे हा येईल की विशेषतः महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माच्या साहचर्याने आणि विशेषतः वारकरी संप्रदायातनं शिव ह्या तत्वाचं जे जागरण आपल्याकडे आत्ता घडतं आणि आपल्याकडे त्र्यंबकेश्वर हा म्हणजे आपण कुंभाचा विषय काढला की सिंहस्थ हे त्र्यंबकेश्वरला भरतं आणि त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकरांचं एक ठिकाण आहे आणि मुख्यतः नाथ संप्रदायाचं केंद्र आहे. त्यामुळे शैव उपासना, शिव संप्रदाय, शिव हे दैवत हे अगदी आमच्या समाजाच्या सगळ्या स्तरांमध्ये अत्यंत प्रतिष्ठित, पसरलेलं, लोकप्रिय आणि खूप व्यापक प्रमाणावर त्याच्याबद्दल आस्था आहे असंही दैवत आहे. सर 2 परंपरांबाबतीत मी ऐकत आलोय, 3 आहेत असं सांगतात. शैव आणि वैष्णव ते थेट लोकांच्या घरातल्या चर्चेतही येतात, पूजोपचरणात येतात आणि शाक्तही असं मानतात. ह्यात काय फरक आहे? महाराष्ट्रावरती यातल्या कशाचा प्रभाव आहे आणि तो कसा इव्हॉल्व्ह झाला? हे जे शिवतत्व आहे ना याच्या संदर्भामध्ये एक आपली प्राचीन धारणा अशी आहे. काय आहे? शिव हे तत्व, शिव हे दैवत आणि ज्याला आपण शैव परंपरा म्हणतो याचा एक अतिशय मोठा स्रोत हा काश्मीरमधला आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण परंपरेमध्ये समजा आपण 2 स्कूल्स ऑफ थॉट म्हटलं तर एक आपण जी म्हणतोय ती वेदांची आहे ज्याला आपण निगम म्हणतो आणि दुसरी परंपरा जी आहे त्यांना आपण आगम म्हणतो की जे प्रामुख्याने मंत्र तंत्र प्रधान आहे. हा त्याचा अगदी सोपा अर्थ आहे. आगम अनेक आहेत. याच्यामध्ये शैवागम नावाचा एक अत्यंत प्रधान असा विचारांचा प्रवाह आहे. हा जो शैवागम आहे याचं नावच मुळी शैव त्याच्यात याचा उगम भगवान शंकरांपासून आहे हे त्या नावातच सूचित होतं. याच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यातली एक प्रधान शाखा जी आहे की जिचा महाराष्ट्रातल्या नाथ संप्रदायाशी आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या वारकरी संप्रदायाशी अत्यंत घनिष्ठ संबंध ज्ञानदेवांच्या माध्यमातून आलेला आहे. ती धारा जी आहे ती काश्मीर शैव मताची आहे. आणि म्हणजे याच्यात खूप समांतर आपल्याला दिसतं की जसं मी म्हटलं की निगम म्हणजे वेद आणि आगम त्याच्यामध्ये शैवागम आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एक अत्यंत मोठा इथे एक खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आणि समाजावरती प्रचंड उपकारक असं जे स्थित्यंतर उपासनेच्या क्षेत्रामध्ये भागवत धर्माने घडवून आणलं ते इथे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आमच्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे श्री विठ्ठल पांडुरंग पंढरीचा याचंच रूप जे आहे ना हेच मुळी शिव आणि विष्णूचं ऐक्य आहे. आणि याचा पुरावा ज्ञानदेवांनी आपलं गुरुत्व ज्यांना बहाल केलं त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ त्यांच्या एका अभंगामध्ये याचा अतिशय स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे निवृत्तीनाथांनी हा विटेवरती जो आमचा श्री विठ्ठल उभा आहे आराध्य दैवत जे आमचं आहे त्यांचं वर्णन असं केलेलं आहे. विष्णू सहित शिव नांदतो पंढरी भीमा तिरी केले पेखण जेणे. पेखण हे जुन्या काळातलं एक लोकनृत्य आहे. त्यामुळे निवृत्तीनाथांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की भक्त पुंडलिक रायासाठी जी आमची पुराणातली कथा आहे की श्री विठ्ठल भीमेच्या तीरावरती जे उभे आहेत ते एकटे नाही आहेत, ते विष्णू सहित शिव नांदतो पंढरी. आणि म्हणून विठ्ठलाचं एक वर्णन हा विठोने शिरी वाहिला देवराणा असंही केलं जातं. कारण तो मस्तकावरती म्हणजे शैव आणि वैष्णव ह्या 2 संप्रदायांच्या मध्ये अन्य प्रांतांमध्ये कदाचित काही वेगळ्या प्रकारचं नातं असेल पण महाराष्ट्रामध्ये शिव आणि विष्णू हे म्हणजे तुकोबांचा एक अत्यंत गोड अभंग आहे. तुकोबा असं म्हणतात की हरी आणि हर हे 2 एकाच तत्वाची रूप आहेत, त्याच्यात भेदच नाही आहे. तुकोबांचा अभंग असा आहे हरी हरा भेद नाही करू नये वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई भेदकासी नाड एक वेलांटीचं आड. कारण हर त्याला एक वेलांटी दिली की हरी होतं. उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग.
की एकाच अंगाचं डावी आणि उजवी बाजू जी आहे ते जसं ऐक्य आहे, इतकं शिव आणि विष्णूचं ऐक्य आहे. हे जे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं, याच्यामुळे शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरा इथे अत्यंत खेडीमेडीने ह्या वाहत आलेल्या आहेत. आणि याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे श्रेय आहे आपल्याला दिसतं ते ज्ञानदेवांच्या माध्यमातून ही जी काश्मीर शैव मताची विचारधारा म्हणजे नाथसंप्रदाय जो ज्ञानदेवांची परंपरा आहे, त्या नाथसंप्रदायाचा उगम हाच मुळी भगवान शंकरांपासून आहे. त्यामुळे भगवान शंकरांचं एक नाव आदिनाथ हे आहे की जे आद्य आहेत, तिथून तो उगम आहे. आणि ही खूप सुंदर परंपरा ज्ञानेश्वरीच्या उपसंहारामध्ये ज्ञानदेवांनी मांडलेली आहे. आणि इथे पुन्हा आपल्याला दिसतं की विष्णू आणि शिव किंवा कृष्ण आणि शंकर यांचं महाराष्ट्राच्या भावविश्वामध्ये जे ऐक्य आहे त्याचा तिथेही आपल्याला उगम सूचित होतो. कारण ज्ञानदेवांची एक उभी अशी आहे की ज्याला मी काश्मीर शैवमत असं म्हटलं की हा एक पूर्णपणे एक वेगळं सिद्धांत नाही. याचा उगम कुठे झाला तर याचा उगम प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या मुखामधनं झाला. त्यामुळे त्याला शांभव असं पण नाव आहे की ते शंभूपासून निर्माण झालं ते. आता याचा शिव आणि विष्णू संबंध कुठे ते फार गमतीशीर आहे. ज्ञानदेवनी अशी ज्ञानेश्वरीमध्ये त्या उपसंहारामध्ये उभी अशी आहे की हे जे शांभव दर्शन आहे, हा जो स्कूल ऑफ थॉट आहे, याचा उगम भगवान शंकरांच्या मुखाबद्दल झाला. तो त्यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला सांगितला. तो ती ओवी अशी आहे, क्षीरसिंधूचे परिसरी शक्तीचे कर्णकुहरी. कारण तुमचा प्रश्नात शाक्त हा जो आहे तिसरा, त्याचा संबंध इथे येतो. शक्तीचे कर्णकुहरी नेणो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे. म्हणजे ही जी परंपरा आहे विचारांची, हे जे तत्वदर्शन आहे, याचा उगम भगवान शंकरांनी स्वमुखाने पहिल्यांदा आपल्या अर्धांगिनीला तो सांगितला. हे कोणी सांगितलं? क्षीरसिंधूचे परिसरी. आणि आमच्या पुराणामध्ये एक संकल्पना अशी आहे की त्याच क्षीरसिंधूमध्ये भगवान विष्णूंचं पण वास्तव्य आहे. म्हणजे आपण जर कृष्णदर्शन बघितलं तर क्षीरसिंधूमध्ये म्हणजे दुधाचा समुद्र येतो नावाप्रमाणे, त्याच्यामध्ये प्रभाकर नावाचं बेट आहे. आणि त्या प्रभाकर नावाच्या बेटावर शेषावरती भगवान विष्णू हे अखंड पौडलेले असतात. त्यामुळे आपल्याकडे जी पुराणात कथा आहे की ज्या वेळी संकट आली आहेत त्यावेळी सगळे ऋषीमुनी जाऊन विष्णूंची प्रार्थना करतात, विष्णू अवतार घेतात. ते कुठे जातात? ते क्षीरसिंधूच्या काठावर जातात. आणि त्या प्रभाकर बेटावरती भगवान विष्णू हे पौडलेले आहेत. आणि ज्ञानदेव असं म्हणतात त्याच क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये भगवान शंकरांनी पार्वतीला म्हणजे त्यांच्या अर्धांगिनीला जो उपदेश केला, तिथे शैवागमाचं बीज आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि या शैव दर्शनामध्ये शिव हे जे तत्व आहे हे एकटं नाही आहे. हे शिव आणि शक्ती हे अभेद्य आहे. म्हणजे याचा जो अतिशय मनोरम उद्गार हा ज्ञानदेवांच्या अमृतानवामध्ये आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की दोघा एका सत्तेचे बैसणे, दोघा एक प्रकाशाचे लेणे, हे अनादी एकपणे नांदती दोघे. म्हणजे शिव आणि शक्ती हे द्वैत नाहीच आहे. हा एकच अस्तित्व आहे आणि हे यांचं ऐक्य अनादी काळापासूनच आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिव उपासना प्रधान शैव, विष्णू उपासना प्रधान वैष्णव आणि शाक्त हा पंथ होता महाराष्ट्रामध्ये. काळाच्या काही ओघात त्याला थोडं काही विपरीत स्वरूप लागलं. त्याचा तुकोबांनी त्यांच्या गाथेमध्ये त्या वेळच्या एकूण शाक्तांचं जे दर्शन होतं त्याच्याबद्दल त्यांनी महाराजांच्या अभंगामध्ये निर्देश पण आहेत. पण शक्तीची उपासना हा शाक्त ह्या ध्वनी जे करतो पंथ महाराष्ट्रामध्ये विशेषतः खास करून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून शिव आणि शक्ती हे ऐक्य असल्यामुळे इथे शिवामध्येच शक्तीचं समावेशन आहे. किंबहुना एक त्याच्यामध्ये असंही प्रतिपादन केलं जातं की शिव या शब्दातला जो इकार आहे तो त्या शक्तीचं सूचन आहे. त्यामुळे ऐक्य आहे. ही जी भूमिका आहे महाराष्ट्रामधली ही सर्वार्थाने क्रांतिकारक आहे. कारण विशेषतः या काश्मीर शैवमत त्याच्यामधलं हे शांभवाद्वय शिव आणि शक्ती हे युगुल आणि ह्या शिव आणि शक्तीचं जगाच्या उत्पत्तीशी असणारं नातं हे ज्या पद्धतीने भागवत धर्माने आणि विशेषतः ज्ञानदेवांनी पुढे आणलं काश्मीर शैवमताच्या माध्यमातून, त्याच्यामुळे संपूर्ण आमच्या भागवत धर्माची पर्यायाने वारकरी संप्रदायाची जी भक्तीची भूमिका आहे आणि त्या भक्तीच्या भूमिकेमध्ये भक्त आणि जग यांचं जे नातं अध्यारूत आहे ते पूर्णपणे अतिशय वेगळं आहे. ही सगळी कृपा जी आहे
ती शिव आणि शक्ती ह्या तत्वाचं जे दर्शन महाराष्ट्रामध्ये अभिप्रेत आहे तिथे गुंतलेलं आहे. पण फिलॉसॉफिकली शैव आणि वैष्णव यांच्यात काय फरक आहे? हे साध्या उपासना दोन परंपरा आहेत. म्हणजे शिवाची उपासना करणारे शैव आणि मग म्हणजे काळाच्या एका टप्प्यावरती आपल्या देशातल्या काही प्रांतांच्या मध्ये त्या दोन उपासकांच्या मध्ये मतभेद होते वगैरे सगळं मान्य आहे की अगदी म्हणजे विष्णूचे वैष्णव उपगंध लावणार आणि शैव उपासक जे आहेत ते आडवगंध लावणार, हे बाकीच्या काही प्रांतामध्ये झालं असेल. पण मी म्हटल्याप्रमाणे नामदेवरायांचा एक फार गोड अभंग आहे. त्या अभंगाचं शेवट फक्त मी सांगतो. नामदेवराय असं म्हणतात की हे दोन दैवत आहेत, त्यांचे उपासक वेगवेगळे आहेत, त्यांच्या उपासना पद्धती वेगळ्या असतील, पण दोन दैवतांच्या मध्ये भेद आहे म्हणून द्वैत मानू नये. हे बघा, भेद वेगळा आणि द्वैत वेगळं. आपले सुद्धा हाताची 5 बोटं एक नाही आहेत, म्हणजे एकासारखं भेद आहे. करंगळीवर ही अंगठ्यापेक्षा वेगळी आहे, पण 5 बोटांमध्ये द्वैत नाही आहे. ते असतं तर आपला घास सुद्धा घेता आला नसता. तसं नामदेवरायांचं चरण असं आहे, नामा म्हणे येथे नको दुजा भाव. म्हणजे आम्ही द्वैत हे करू नये. विष्णू तोची शिव, शिव विष्णू, हे जे दर्शन आहे ना, आणि ज्या पद्धतीने ह्या दैवताचा स्वीकार किंवा दैवताची उपासना महाराष्ट्रामध्ये केली गेलेली आहे, हे खरोखर अद्वितीय आहे. आत्ता या घडीला सामान्य माणूस जेव्हा शंकराच्या देवळात जातो किंवा पूजा करतो, किंवा महाराष्ट्रातलं भीमाशंकर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, तेव्हा तो नक्की कुठल्या तत्वाची पूजा करतो? आणि हे तत्व आणि उत्तरेकडे जी शैव परंपरा इव्हॉल्व्ह झाली याच्यात काही फरक आहे का? तेवढे फरक आहे. म्हणजे खरं सांगायचं तर हा फरक तपशिलाने खूप नीट अभ्यासायला हवा. याचं कारण असं आहे की उत्तरेकडचा नाथ संप्रदाय आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेतनं आणि ज्ञानदेवांच्या परंपरेतनं आलेला नाथ संप्रदाय याच्यामध्ये पण खूप फरक आहे. म्हणजे आता त्याच्याबद्दल खरं एकवाक्यता नाही आहे, कारण डॉक्टर ढेऱ्यांसारखे अभ्यासक असं मानतात की नाथ संप्रदायाचा जो उगम आहे तो त्र्यंबकेश्वराजवळ गुहेमध्ये जी त्र्यंबक बठिका म्हणून नावाची जी गुहा आहे तिथे झाला. तिथून हा संप्रदाय उत्तरेकडे गेला आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला, असा एक प्रवाह आहे. याच्या संदर्भात कुठेही एकवाक्यता नाही आहे. असं वेगवेगळे प्रवाह आहेत आणि मला असं वाटतं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक आपण वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा हा स्थायी भाव आहे की अनेक परंपरा आहेत, अनेक परंपरांमध्ये अनेक शाखा त्यांच्या पद्धतीने अभ्यास करत आलेल्या आहेत. त्या प्रत्येक शाखेची पुन्हा उत्क्रांती आणि उन्नयन झालेलं आहे. या उन्नयनाच्या टप्प्यावरती एकाच वस्तुस्थितीचं, एकाच तत्वाचं आकलन हे बदलत गेलेलं आहे. त्याप्रमाणे साहित्य निर्मिती झालेली आहे आणि म्हणून कुठे एकवाक्यता सापडत नाही आपल्याला. पण हे जे वैविध्य आहे, या वैविध्यातनं ह्या दोन गोष्टी मात्र प्रस्थापित होतात की हे अत्यंत प्राचीन दैवत आहे. परंपरेमध्ये हे कल्याणकारक म्हणून आहे. कारण शंकर पदाचे, मी काही संस्कृत शिकलो नाही, पण शंकरोती इति शंकर, हा म्हणजे जो कल्याण करतो तो शंकर आहे. शिव हे नावच मुळी पावित्र्यदर्शक आहे. शिव म्हणजे पवित्र. आपण जेव्हा म्हणतो सत्य शिवम सुंदरम, त्यामुळे ह्या दैवताची जी आपल्याकडची उपासना आहे ही मी या म्हटल्याप्रमाणे की हे अत्यंत त्या मगाशी म्हटल्याप्रमाणे भोळं आहे, आशुतोष आहे, याला पहार काही लागत नाही, हा विरागी आहे. आम्ही याला बिल्वदल प्रिय आहे, याला पांढरी फुलं आवडतात. आता ह्याला सुद्धा ना खूप आपल्याकडे ह्या संदर्भामध्ये मात्र आपली परंपरा अत्यंत समृद्ध आहे. कारण आता बिल्वदल की बेलाला पानं 3 आहेत. आपल्याकडे असं आपण म्हणतो की प्रत्येक म्हणजे एकूण आमचं सगळं जीवन हे त्रिगुणात्मक आहे की सत्व, रज आणि तम. तर आम्ही भगवान शंकरांना त्रिदल अर्पण करतो. भगवान शंकरांचा जो त्रिशूळ आहे त्यालाही 3 पाती आहेत. म्हणजे सत्व, रज आणि तम हे जे 3 गुण आहेत, ह्या 3 गुणांचं ज्या ठिकाणी संतुलन किंवा सम्यक दर्शन आहे तो त्रिशूळ आहे आणि तो भगवान शंकरांच्या हातात आहे. म्हणजे त्रिगुणांवर त्याचं अधिपत्य आहे. त्याची सत्ता त्रिगुणांवर चालते, त्रिगुणांची सत्ता त्या तत्वावर चालत नाही. तसं आम्ही जेव्हा बिल्वदल अर्पण करतो तर आम्ही आमचे 3ही गुण एका अर्थाने त्यांना अर्पण करतोय. म्हणजे आम्हाला त्यांच्याप्रमाणे बनवावं त्यांनी. हा जो भाव आहे भगवान शंकरांकडे बघण्याचा, हा विशेषतः महाराष्ट्रामधल्या आपण म्हणतो की एक ढोबळमानाने हे वैशिष्ट्य आहे भगवान शंकरांच्या उपासनेचं. आत्ता 21व्या शतकात विशेषतः गेल्या काही वर्षात जे इंटरप्रिटेशन किंवा जे प्रेझेंटेशन या तत्वाचं किंवा या परंपरेचं होतं ते निदान सोशल मीडियावरती विस्मयजनक असतं. त्याच्यामध्ये नागासाधू असतील, भस्म असतील, किंवा पुण्यामध्ये एक सीन गेल्या गणपतीत जो झाला होता या शैव परंपरेवरचा, तो इतका व्हायरल झाला की त्याचे आता वेगवेगळे प्रयोग होतात. तर ही जी विस्मयकारकता आहे किंवा गूढत्व आहे जे आत्ता इन अ वे
आत्ताच्या 21व्या शतकातल्या तरुणाईला म्हणूया आकर्षित करते? हे नक्की काय आहे शिवतत्वाबरोबर? हे मी म्हणजे माझं जे आकलन आहे ना त्याच्याप्रमाणे हे त्या तत्वाचा स्थायी भाव आहे. म्हणजे मी तुम्हाला एक थोडा विस्ताराने नामदेवरायांचा एक अतिशय शंकराचं वर्णन करणारा अभंग आहे, म्हणजे रूपवर्णन करणारा अभंग आहे. तो अभंग इतका व्यवच्छेदक आहे की ते खरोखर तो विस्मयकारकच आहे. म्हणजे अभंग असा आहे, कैलासीचा देव, कारण आपण म्हणतो की हा कैलासावरती याचा वास आहे. भोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे पूर्वी आमच्याकडे संकल्पना अशी होती की आमच्या असं म्हणतो की सप्त सागर किंवा सप्तसिंधू आहेत. या सगळ्या सप्तसिंधूंचा जो सगळा परिघ आहे त्या परिघ सप्तसिंधूंनी वेष्टीत जी सगळी सृष्टी आहे की पृथ्वी आहे तिच्यावर ज्याची सत्ता चालते तो चक्रवर्ती. तर हा नामदेव असं म्हणतात की हा कसा आहे, हा चक्रवर्ती म्हणजे सम्राट आहे, हा अतिशय श्रीमंत आहे या अर्थाने, कारण सगळ्या जीवांवर त्याची सत्ता आहे. म्हणजे भगवान शंकरांचं पशुपती हे एक जे नाव आहे त्याला त्या परंपरेमध्ये विशिष्ट अर्थ आहे. इथे पशु याचा अर्थ सगळे जीव, म्हणजे तुम्ही मी सुद्धा त्या अर्थाने पशु त्या परंपरेमध्ये असे सगळे याचे यावत जीव जे आहेत या जीवांवर ज्याची अनिर्बंध सत्ता आहे. इथे पती याचा अर्थ ज्याची सत्ता आहे, जो रक्षण करता आहे, त्राता आहे, त्या अर्थाने घ्यायचा. पती म्हणजे नवरा हा एक अर्थ झाला. तर सगळ्या जीवसृष्टीवर ज्याची अनिर्बंध सत्ता आहे म्हणजे जी अंतिम सत्ता आहे तो पशुपती आहे. म्हणून हा अत्यंत सामर्थ्यवान आहे. आणि आता तुम्ही याच्यात ज्ञानदेवांनी खूप गंमत केली आहे. म्हणजे आता कोणी समजा आपण सुरुवात अशी केली की हा विरागी आहे, हा अंगाला चिताभस्म पाचतो, गळ्यामध्ये याच्या नाग आहेत, कमरेला याने व्याघ्र किंवा गजचर्म हा धारण करतो, एकांतात राहतो, स्मशानामध्ये जातो, याला याच्या आजूबाजूला म्हणजे नरहरी सोनार जे प्रख्यात उपासक आहेत भगवान शंकरांचे, त्यांचा तर एका अभंगामध्ये चरण असा आहे, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती, की याच्या भोवती भूत आणि वेताळ असतात, असा हा रमणारा देव आहे. मग हा म्हणजे ऐश्वर्य संपन्न कसा, तर इथे ज्ञानदेवांनी फार गंमत केलेली आहे, जी आपल्याकडे एक म्हणजे भगवान शंकरांच्या संदर्भाची कथा आहे, दक्ष प्रजापतीच्या यज्ञाची, की तिथे भगवान शंकरांची अर्धांगिनी म्हणजे सती हे पार्वतीचं पूर्वीचं रूप आहे, ती त्या यज्ञामध्ये उडी घेते. कारण भगवान शंकरांना त्यांच्या ह्या रूपामुळे, म्हणजे ज्याला आपण निस्संग म्हणतो, म्हणजे मला इथे शांताबाई शेळकेंचं जे प्रख्यात गीत आहे ना, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, त्यात एक चरण असा आहे, विरागी की म्हणू योगी असा आहे. तर असं हे याचं रूप असल्यामुळे त्या आपल्या पित्याने त्यांचा योग्य संभावना केली नाही म्हणून सती त्याच्यामध्ये उडी मारते. हा जो संपूर्ण हा आहे, इथे ते जे निस्संगत्व आहे भगवान शंकरांचं ते हा प्रसंग अधोरेखित करतो. ज्ञानदेवांनी तो प्रसंग त्यांच्या पद्धतीने काय पण म्हणून मांडलेला आहे, आणि तो इतका मनोज्ञ मांडला आहे की तुम्ही जे म्हणतात की हे विस्मयकारक काय आहे, कारण म्हटलं तर हा विरागी आहे, पण म्हटलं तर हा ऐश्वर्य संपन्न आहे. काय ऐश्वर्य संपन्न आहे, तर ज्ञानदेव असं म्हणतात की पतीचेनी अरूपपणे लाजवनी अंगाचे मिरवणे केले जगा येवढे लेणे नामरूपाचे. म्हणजे ज्ञानदेवाने अतिशय सुंदर कल्पना मांडलेली आहे की हे शिव हे तत्व किंवा शिव हे दैवत परंपरेने निस्संग आहे, त्याला कुठलाही भोगोपचार हा स्वरूप फार आवडत नाही. असा आपला जो विरागी निस्संग नवरा आहे त्याच्यावर त्याच्या पत्नीचं अतोनात प्रेम आहे, ती त्याची पूर्ण अर्धांगिनी आहे, त्याच्यापासून एक क्षण सुद्धा ती अलग राहू शकत नाही. आपल्या नवऱ्याचं हे निस्संगपण बघून जगाने त्याचं अवमूल्यन करू नये म्हणून ती शक्ती लेणं म्हणजे अलंकार, हा ज्या जगामध्ये आपण जगतोय त्या जगामधल्या अनंत वस्तू हा जणू त्या अलंकाराच्या वैभवाचा एक भाग आहे. असं विविधतेने नटलेलं जग नावाचं एक किंवा जग नावाचा एक अत्यंत दिव्य अलंकार स्वतःच्या अंगावर धारण करून ही अर्धांगिनी पतीबरोबर नांदतीये. मग ज्ञानदेव असं म्हणतात की एवढी ऐश्वर्य संपन्न ज्याची बायको आहे त्याला विरागी कसा म्हणावा. म्हणजे ही जी विस्मयकारकता आहे की एकीकडे हा बनतो नामदेवांचा आपला अभंग जो राहिला की कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचिया पाया माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी. हा कसा आहे, जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी, याने जटा वळलेल्या आहेत कारण रानातच राहतो तो, तिजा नेत्र ज्वाली जातवेद,
की त्याच्या तिसऱ्या नेत्राला हा ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे तिसरा डोळा ही जी भगवान शंकरांच्या बाबतीमध्ये जी संकल्पना आहे ना, त्याला रूपकात्मक अर्थ पण आहे. इथे तिसरा नेत्र याचा अर्थ ज्ञानाग्नी, की जो म्हणजे जगाकडे ज्ञानस्वरूपाने बघणं, ज्ञानदृष्टीतनं बघणं म्हणजे विवेकाने बघणं, ही संकल्पना आहे. मी इथं थोडा विषयांतर होईल, पण ह्याचा संबंध अलख निरंजन हा जो शैव संप्रदायातला शब्द आहे ना त्याच्याशी आहे. म्हणजे अलख हे अलक्ष्यचं रूप आहे. अलक्ष्य याचे दोन पुन्हा अर्थ आहेत. निरंजन म्हणजे शुद्ध. निरंजन या शब्दाचा अंजन अंजन आपण म्हणतो काळं, डोळ्यामध्ये आपण काजळ घालतो, अंजन म्हणजे काजळ. निरंजन म्हणजे तिथे कुठलाही डाग नाहीये, जे अत्यंत शुद्ध आहे, पराकुटी. तिथे पूर्वी कधी डाग लागलेला नव्हता, अशी जी अवस्था आहे अस्तित्वाची किंवा जगण्याची, ती निरंजन आहे. भगवान शंकरांचं हे घोषवाक्य आहे अलख निरंजन. याचा अर्थ असा होतो की ह्या जगामध्ये, ज्या जगामध्ये आपण जगतो आहोत, त्या आपल्या साध्या डोळ्यांना दिसणारं जे जगाचं स्वरूप आहे त्याच्या पलीकडे त्या जगाचं अधिष्ठान असणारं एक अतिशय दिव्य, शुद्ध, परमपवित्र असं एक अस्तित्व अखंड देवता आहे, त्याचं नाव शिव आहे. त्यामुळे अलख निरंजन असा एखादा शिवयोगी जेव्हा उच्चार करतो, तो लग्नाच्या वेळी सावधान आपण म्हणतो ना, शुभमंगल सावधान, ते की सावध व्हा तुम्ही आता गृहस्थाश्रमात प्रवेश करताय, तसं अलख निरंजन हे जेव्हा पुकारा तो योगी करतो तेव्हा तो तुम्हा आम्हाला ती चेतावणी देत असतो की ह्या जगाकडे बघताना ह्याच्या मागे जे एक अत्यंत दिव्य, तेजस्वी, ऐश्वर्य संपन्न, शुद्ध असं निरंजन तत्व जे आहे, नामेशिव तत्व जे आहे, त्याच्यावरती दृष्टी खिळून ठेवा. फक्त चर्मचक्षूंनी बघू नका, ज्ञानदृष्टीने जगाकडे बघितलं की ह्या जगाचं अधिष्ठान असणाऱ्या शिवतत्वाचं अखंड तुम्हाला अनुसंधान राहील. हा जो तिसरा डोळा आहे त्याला भगवान शंकरांचा आम्ही ज्ञानचक्षू म्हणतो. तिचा नेत्र ज्वाळी जात वेद, कंठी काळकूट नाग आहे, कंठी काळकूट डौर त्रिशूळ हाती, किंवा त्याच्यावर डमरू पण आहे आणि त्रिशूळ पण आहे. सर्वांगी विभूती शोभत असे, गळा रुंडमाळा खापर हस्तकी, रामनाममुखी सर्व काळ, गजचर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूतमेळा विराजित. हे सगळं विस्मयकारक आहे. म्हणजे त्याच्या हातामध्ये नररुंड, गळा रुंड माळा, की तरे कवट्यांची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे. आता या प्रत्येकाला ना परंपरेने खूप अर्थ दिलेले येतात. म्हणजे इथे काली आणि तिचं पुरुष तत्व किंवा तिचा पुरुष सहचर असणारा शिव ह्याच्यात पुन्हा साम्यता आपल्याला दिसते. इथे नररुंड याचा अर्थ की ती कवटी आहे, ती कवटी तिने उलटी धारण केलेली आहे, त्याची कवट्यांची माळ घातलेली आहे. हे कशाचं लक्षण आहे? हे पूर्णपणे आम्हाला ह्या जगामध्ये वावरताना पूर्णपणे आमच्या मनातल्या सगळ्या वासना ह्या काढून जगायला पाहिजे, ही पूर्ण विरक्तीचं हे दर्शन आहे. आणि म्हणून काली म्हणजे महाकाली आणि महाकाल हे जे पुन्हा अद्वैत आहे, तिथे या दोन्ही तत्वांचं सूचन आहे की जीवन सुखमय पण आहे, जीवन दुःखमय पण आहे, जीवन सुष्ट पण आहे आणि जीवन दुष्ट पण आहे, जीवनामध्ये आनंद जसा आहे तसा जीवनामध्ये दुःख आहे, आणि हे आपण संतुलित पद्धतीने स्वीकारायचं असतं. हा संपूर्ण जो विचारव्यूह आहे ना, हा त्या युगुलामधनं आलेला आहे आपल्याकडे. त्यामुळे ही जी विस्मयकारकता आहे, ती विस्मयकारकता हे जे शंकरांचं परंपरेने आलेलं स्वरूप आहे, त्यांचा वेश, त्यांचा एकूण असणारा जो सगळा मेळा आहे त्यांच्या भोवतीच्या गणांचा, त्यांचं शक्ती असे असणारं नातं, आणि मग मी म्हटल्याप्रमाणे की जे ह्या काश्मीर शैवमतामधनं जे पुढे येतं की हा जो ज्या जगामध्ये आपण जगतो ते जग म्हणजे त्या शिवतत्वाचं प्रगटन आहे. म्हणजे हे जग खोटं नाही आहे, हे जग सत्य आहे. आणि ते सत्य काय आहे? कारण हा शिवच मुळी जगरूपाने नटलेला आहे. म्हणजे मी पुन्हा तुम्हाला एक ज्याच्यात ज्ञानदेवांची एक ओवी, हे काय माहिती आहे का, अमृतानुभव हा जो ज्ञानदेवांचा ग्रंथ आहे ना, त्याचं जे पहिलं प्रकरण आहे त्याला त्यांनी शिवशक्ती समावेशन असंच नाव दिलेलं आहे. ही भारतीय परंपरेमधली जगाच्या उत्पत्तीची आपण म्हणू सिद्धांत आहे की जग कसं निर्माण झालं आहे. तर जग हे शिव आणि शक्ती या दोघांनी एकत्रपणे जन्माला घातलेलं बाळ आहे, आणि ते बाळ म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळं नाही आहे, तेच जगरूपाने नटलेलं आहे. आणि म्हणून जितकं शिव हे तत्व शुद्ध आहे, जितकं शिव हे तत्व पवित्र आहे, जितकं शिव हे तत्व कल्याणकारक आहे, तितकं जगही तसंच आहे.
म्हणजे जग हे आभास नाहीये, जग हा मायेचा पसरा, हे जी एक आपली तत्वधारा आहे तसं नाहीये, हे सत्य आहे. का? कारण हे शिवाचं प्रगटन आहे. म्हणून शिव जितका सत्य आहे तितकं जगही सत्य आहे. आणि म्हणून हे सत्य आहे, हे अंतिम आहे. आणि इथे आपल्याला मग जे जगायचं आहे ते मग आपल्याला नीतीने जगलं पाहिजे. कारण भक्त या संकल्पनेची व्याख्या जी आहे की भक्त म्हणजे जो भक्ती हे ऐक्याचं स्वरूप आहे किंवा ऐक्याचं सूचन करते. मग सगळंच जर शिवरूप आहे तर मग जगामध्ये आम्ही जगायचं कसं? तर जगामध्ये आम्ही नीतीने जगायचं. म्हणून ज्ञानदेवांची जी ओवी आहे की जया भक्तीची तुली प्रीती ते कैवल्याते परवते सरमणती जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. म्हणजे आमचा प्रत्येक व्यवहार हा शिवतत्वाशी आहे. या भावनेनं जर आपण जगायला लागलो तर मग आमचं क्रोध, कपट, नाना प्रकारचे अनाचार, भ्रष्टाचार, खोटं बोलणं, असत्य, लांडी लबाडी हे सगळ्याला आपोआप अंकुश बसतो. कारण ही जर भावना आपण ठेवली की अरे शिवतत्वाचं प्रगटन आहे तर आमच्या जगण्याला नीतीचं अस्तर हे लागायची निदान आपण म्हणू शक्यता निर्माण होते. म्हणून आजच्या संदर्भात शिवतत्व जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर ते ह्या म्हणजे ही जी आपली सिद्धांताची पार्श्वभूमी आहे की शिवतत्व हे विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि इथे मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचे, ज्ञानदेवांच्या परंपरेचे आणि भागवत धर्माचा हा जो मिलाफ आहे, म्हणजे एकीकडनं आलेली विठ्ठल भक्ती, गीतेमधनं आलेलं भागवत धर्माचं तत्त्वज्ञान आणि त्याला शैवागमाचा येऊन मिळालेला प्रवाह, ही जी जीवनदृष्टी महाराष्ट्रात झालेली आहे यातनं त्या शिवतत्वाचं जे दर्शन आहे ते असं आहे की हे ज्या जगामध्ये आम्ही राहतो हे शिवाचं प्रगट दर्शन आहे. आणि म्हणून इथे आम्हाला जबाबदारीने आणि नीतीने जगलं पाहिजे. याचं दर 12 वर्षांनी होणारं अत्यंत विशाल प्रगट रूप म्हणजे कुंभ आहे. गुरुचं जे भ्रमण आहे आणि दर 12 वर्षांनी हा जो योग येतो त्याचं कारण ते आहे की हे याचं अखंड हे आवर्तन हे आम्हाला स्मरण याचं घडत राहावं. हा सूक्ष्म संकेत याच्या मागचा आहे. हे ऐकतानाच सगळं विस्मयकारक आहे. पण महाराज शेवटचा प्रश्न असा आहे की सामान्य तिशीतल्या तरुणासाठी या सगळ्या तत्वज्ञानाचा डुएबल प्रॅक्टिकल अर्थ काय आहे आणि तो त्यानं कसा मनात आणि आचरणात आणायचा? तुमच्या प्रश्नात शेवटचं पद सगळ्यात अवघड आहे. हे आचरणात आणणं अत्यंत अवघड आहे. कारण आम्ही जर शिवोपासना या भूमिकेतनं करणार असू आणि ते शिवतत्वाचं आकलन या पद्धतीने जर आपल्याला मान्य असेल तर मग आपल्याला त्या तत्वाप्रमाणे पवित्र व्हायला लागेल. म्हणजे आपल्याला आपली जगण्याची जी रीत आहे ती बदलावी लागेल. की मी म्हटल्याप्रमाणे की सुख आणि दुःख, एक जीवनामध्ये संतुलन, कितीही पराकुटीचा जरी प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्या आपलं जे ज्याला आपण तारतम्य म्हणतो ते सोडायचं नाही. आपण कुठेही अशिव वागायचं नाही. आपण कोणाचंही अकल्याण करायचं नाही, कारण शिव हा कल्याणकारक आहे. हा मग सारा त्यातनं निष्पन्न होतो संदेश की ठीक आहे तत्वज्ञान वगैरे जाऊ दे, ते शैवा काश्मीर शैवा दूर जाऊ दे. शिवतत्वाची उपासना किंवा शिवतत्वाला अनुसरणं याचा अर्थ आपण मग शिवतत्वाप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करणं. आणि त्याचं साधं गमक हे आहे की शंकरोती इति शंकरा, म्हणून तो कल्याणकारक आहे. म्हणून आपण जर शिवोपासक म्हणत असू तर आपल्याकडून कुणाचं अकल्याण होता कामा नये, आपण अपवित्र बनता कामा नये. मी फक्त एक संपण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे कृष्णमूर्तींची एक क्लिप आहे यूट्यूबवरती, मी अगदी थोडा काळ ती बघितली होती. 10-12 वर्षाच्या मुलांशी कृष्णमूर्ती बोलत होते, असे जमिनीवरती बसून त्या क्लिपमध्ये आहे. त्याच्यात कृष्णमूर्ती एक वाक्य असं मुलांना म्हणतात की डोंट लेट युअर हार्ट बी करप्ट. तर मला खूप प्रश्न पडला पहिल्यांदा हे वाक्य ऐकल्यानंतर की अरे ज्या मुलांना भ्रष्टाचार किंवा याची संकल्पना पण नाही त्यांचं हृदय हे तुम्ही प्रदूषित होऊ देऊ नका, करप्ट होऊ नका, भ्रष्ट होऊ देऊ नका, असं कृष्णमूर्ती काय म्हणतात. पुढचं वाक्य कृष्णमूर्तींचं असं होतं की पाठीवरती हात ठेवता म्हणतात अरे समजा तुम्ही सगळे मुलं वर्गामध्ये परीक्षेला बसता, तुझ्यापेक्षा तुझ्या शेजारी बसणाऱ्या मुलाला जास्ती मार्क मिळाले तर तुला राग येतो का? तो म्हणतो हो मला येतो. तो म्हणतो दॅट इज करप्शन. ही जी भावना आहे की स्पर्धा, असूया, मत्सर ह्या सुद्धा आमचं अंतःकरण भ्रष्ट बनवणाऱ्या, पर्यायाने आम्हाला अशिव करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे शिवोपासना म्हटली तर सोपी आहे का काय, मग आम्ही जाऊन त्याला आमच्याकडे खुलबर दूध किंवा त्याला सोमवारी आम्ही अभिषेक करतो, बेल वाहतो, पांढरी फुलं वाहतो, पांढरा चाफा वाहतो. हा उपचार सोपा आहे. पण जर आम्हाला खरोखर त्या तत्वाला अनुसरायचं असेल तर त्याचा व्यवहारातला अर्थ आहे
की वी डोंट अलाव अवर सेल्फ टू बी करप्ट. काय बात आहे. एक नवं दालन या निमित्तानं उघडता आलं हे समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू. पण इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि परंपरा आम्हाला कळल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.